नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आजचा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की माझी मुलगी इयत्ता 5वीमध्ये शिकत आहे आणि ती स्कूलची मॉनिटर असल्यामुळे काही विद्यार्थ्यांची त्याच्यावरती रोल नंबर वगैरे टाकायचे राहिले होते. ते सर्व वर्ग शिक्षकांनी त्यांना घरी दिलं होतं की तुम्ही हे पूर्ण करून आणा. तर मी सहज घरी होतो, मी सर्व पाहिलं तर त्यामध्ये बऱ्याचशा हे पालकांच्याबद्दल शैक्षणिक पात्रता वगैरे लिहिलेलं होतं. तर मी सर्व पाहिलं तर सर्व लोक साधारणपणे 60 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे शाळेत आणि त्याच्यामध्ये बहुतांश लोक सगळी उच्च शिक्षित, कोणी MBA, MCA, ॲडव्होकेट आणि कोणी चांगल्या पदावरती नोकरीवाली लोकं होती आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 लोक व्यावसायिक होती, पण ती पण उच्च शिक्षित होती आणि एक सरकारी नोकरीवाला व्यक्ती होता आणि त्या सर्वांमध्ये मी एकमेव असा होतो की जो 10वी नापास आहे. मला लाज वाटायला लागली. आईला म्हणली इतकी लोकं शिकलेली आहे ती आणि आपणच त्याच्या आईला एकटा अडाणी माणूस आहे आणि आपली मुलगी एवढ्या मोठ्या शाळेत शिक्षण घेत्या, ती घरी आली की इंग्रजी बोलत्या. पण माझा आवडता विषय इंग्रजी आहे, तर मग मी पण त्याच्याशी घरी इंग्रजीमध्ये बोलतो. पण माझं प्रभुत्व मराठीवरती आहे, त्यामुळे माझं आग्रहाने तिला मराठी बोलायला होतो, शब्द मराठी तिला पाठांतर करायला होतो. पण आजचा व्हिडिओ करण्याचं कारण की इतकी लोकं सुशिक्षित होती त्याच्यामध्ये की ती बघतानाच मला लाज वाटली. मी मुलीला म्हटलं सुद्धा, बाळा बघ म्हणलं याच्यामध्ये किती लोक सुशिक्षित शिकलेले आहेत आणि याच्यामध्ये मी एकमेवच आहे म्हणलं जो कमी शिकलेला आहे. आणि त्याच्यामध्ये व्यावसायिक साधारणपणे 4 जण होते, 3 का 4 जण, पण ती पण सर्व सुशिक्षित होती, खूप शिकलेली होती. आता प्रश्न असा पडला की मीटिंगच्या वेळेला ज्यावेळेला शिक्षक इंग्रजीमध्ये बोलतात ते सगळं माझ्या डोक्यावरून जातं. मला समजतं पण मला बोलता येत नाही. पण मी काय करतो, सगळी लोक गेले की आपलं शिक्षकांना बाजूला घेऊन मराठीमध्ये त्यांना विचारायचं. असं होतं. काय होतं, शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे ह्या बाबीवरून आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे मला सांगण्यात तात्पर्य हे की शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे अशी आपली नाचक्की होते. इतकी लोकं जी शिकलेली आहेत ती विद्वान, सुशिक्षित आणि त्याच्यामध्ये आपण एकटाच अडाणी, हे थोडंसं असं मनाला खटकल्यासारखं होतं. त्यामुळे शिक्षणाचं खूप गांभीर्यानं घेतलं पाहिजे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तुम्ही काही नसलं चालतं पण तुमचं शिक्षण महत्त्वाचं आहे किंवा तुमच्याकडे पदवी महत्त्वाची आहे, तर त्याचंही महत्त्व आहे.